वसा जनसेवेचा। उन्हाळ्याच्या दिवसात पक्ष्यांना आपल्या पाण्याची तहान भागवण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आपल्याला पाहावयास मिळते। उन्हाळ्याच्या दिवसात या पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी शहरातील अनेक संघटना व संस्था हे जलपात्र वितरण करीत असतात। येथील सतीफैल भागातील श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळातर्फे शहरातील विविध भागात जनुना रोड, शेगाव रोड, घाटपुरी, तलाव रोड या भागात फिरून झाडाला असलेले दुधी भोपळे तोडून व ते आणून ते वाळून स्वच्छ करून त्यांना कमंडलू आकार देऊन जलपात्र तयार करीत आहे। या उपक्रमाला आज 26 वर्षे पूर्ण झाले आहे। श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवीदास उर्फ मुन्ना शर्मा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सन 2000 पासून सुरू करण्यात आला आहे। हरिभक्त पारायण गोपाल महाराज रेवस्कर यांच्या शुभ हस्ते भजनी मंडळाची स्थापना करण्यात आली व अखंडपणे दरवर्षी उन्हाळ्यात नित्यनियमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे। हे जलपात्र बनवण्यासाठी देवीदास शर्मा यांना त्यांचे सहकारी विनोद सुकाळे, दिलीप झापर्डे, अरुण कडवकर यांचा सहभाग असतो। दरवर्षी साधारण 400 ते 500 जलपात्र बनवण्यात येतात। हे जलपात्र तयार करण्याकरिता 2 महिने लागतात आणि त्याचे नागरिकांना विनामूल्य वितरण करण्यात येते। भोपळ्यापासून जलपात्र बनवण्याचा हा उपक्रम कदाचित विदर्भातून पहिलाच असावा। जलपात्र वितरणाबरोबरच भजनी मंडळाचे कार्यकर्ते हे खामगाव परिसरात जाऊन हे जलपात्र जे नागरिक यामध्ये दररोज पाणी टाकेल अशा ठिकाणी देतात आणि एवढ्यावरच त्यांचे काम थांबत नाही। ते या जलपात्रात काही ठिकाणी दररोज आपल्या जवळील वाहनातून पाणी नेऊन या जलपात्रात टाकतात आणि पक्ष्यांसाठी एका पात्रात तांदूळ पण टाकतात। यामुळे पशुपक्ष्यांची भुकेबरोबर तहान पण भागवण्याचे पुण्यकार्य या भजनी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते करीत आहे। पक्ष्यांसाठी हा उपक्रम राबवण्यात लागणारा खर्च भजनी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते स्वखर्चातून करतात। गेल्या 26 वर्षात आतापर्यंत अंदाजे 13,000 जलपात्र वितरण करण्यात आली। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।